फवारणी करता करता पाय तेवढा काच घुसला की रक्त थांबतच नव्हतं. आज सकाळीच निघालो होतो कॅन घेऊन पेट्रोल आणायला, कारण आज आपल्याला तणनाशक फवारणी करणं होती. पेट्रोल घेतला आणि निघालो. काका बी येलो होते बरं आपल्यासोबत. जशी आपल्या गाडीला 90 लागती तशी या काकाला बी 90 लागते. काका म्हणे तू पेट्रोल भरून ये, तोपर्यंत मी 90 मारतो. म्हणलं बर. औषध वगैरे काढून दिलं आणि एक टाकी भरून ठेवली. आपल्या मागं पाणी न्यायचं काम लागेल होतो भाऊ. सस्ता मजुरी 2 टायमाच्या भाकरी पुरतं काम करावं लागतं. असं शेताच्या मधात नेऊन देणं पडत होतं. आणि त्यात आपल्या सोबत एक कुत्र होतं. दिवसभर सोबत राहत होतं. त्याला म्हणलं एक कॅन न्यू लाग रे, तर पळून गेलं काम चोर. काही काम सुरू आहे आणि आपण येडा आणणार नाही असं कधी होईल का? घाईघाईत पाणी नेत होतो आणि मक्कत खाली दिसत पण नव्हतं. तुमच्या भावाच्या पायात काच घुसला होता, रक्त थांबतच नव्हतं. मग काय, आपल्या गावरान विलास ठणठणीचा पाला लावला आणि एका धुडक्यानं बांधून निघालो घरी. चायला घरापर्यंत लंगडत जावं लागलं. कसं तरी घरी पोहोचलो आणि विशालले म्हणलं चाल बरं डॉक्टरकडे जाऊन येऊ. डॉक्टर साहेबले दाखवलं. डॉक्टर साहेब म्हणे रुक, जखम साफ करासाठी लावला होता डेटॉल. जेस फिरवला त्यानंतर आलो मी मेडिकलवर गोळ्या घ्यायले. तिथं भेटला आपला बाई. ती मेडिकल वाल्याचं डोकं खात होता. म्हणलं चाल बरं तुले घरी नेऊन सोडतो. मी याले घरी नेऊन सोडतो, तोपर्यंत तुम्ही घ्या बरं फॉलो करून.